नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। राष्ट्रीय गणित दिवस हा भारतातील महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 22 डिसेंबरला साजरा केला जातो। 2012 मध्ये भारताचे माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून घोषित केला। या दिवसाच्या निमित्ताने देशभर शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांमध्ये गणिताशी संबंधित कार्यक्रम, स्पर्धा आणि व्याख्याने आयोजित केली जातात। याचे उद्दिष्ट म्हणजे गणिताच्या क्षेत्रात जनजागृती निर्माण करणे, विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करणे आणि रामानुजन यांच्या योगदानाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहणे। राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यामागे हे उद्दिष्ट आहे की गणित हा केवळ एक विषय नसून तो आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे। गणिताचा वापर विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग, अर्थशास्त्र आणि अनेक इतर क्षेत्रांमध्ये केला जातो। JNU हे भारतातील सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक आहे। येथे देशभरातील आणि जगभरातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात। विद्यापीठात मानव विज्ञान, समाजशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, कला इत्यादी विविध शैक्षणिक क्षेत्रांमध्ये पदव्युत्तर आणि PhD कार्यक्रम उपलब्ध आहेत। 22 डिसेंबर 1966 हा भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण दिवस होता। या दिवशी भारतीय संसदेने पंडित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना केली। भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीत उभारलेले हे विद्यापीठ देशातील उच्च शिक्षण क्षेत्रात एक उल्लेखनीय योगदान देत आहे। विद्यापीठाची स्थापना करताना देशातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणे, संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि एक असे वातावरण निर्माण करणे ज्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता आणि नवीन विचारांना प्रोत्साहन दिले जाईल हे उद्देश होते। 22 डिसेंबर 1666 रोजी गुरु तेग बहादूर यांच्या पोटी गुरु गोविंद सिंग यांचा जन्म झाला। ते शीख धर्माचे 10वे आणि अंतिम गुरु होते। गुरु गोविंद सिंग हे केवळ एक धार्मिक गुरुच नव्हते, तर ते एक महान योद्धा, कवी, दार्शनिक आणि समाज सुधारक देखील होते। त्यांनी शीख धर्मात अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आणि 1699 मध्ये खालसा पंथ स्थापन करून शीख धर्माला एक नवी दिशा दिली। खालसा पंथातील प्रत्येक सदस्याला सिंग ही उपाधी दिली जाते। खालसा पंथाने शीख धर्माला एक संघटित स्वरूप दिले आणि शीखांमध्ये एकता आणली। गुरु गोविंद सिंग यांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते। त्यांनी लहानपणापासूनच अनेक कठीण परिस्थितींचा सामना केला। त्यांनी आपल्या वडिलांच्या बलिदानानंतर खूप लहान वयातच गुरुपद स्वीकारले। त्यांनी आपल्या जीवनात अनेक मोठे यज्ञ केले आणि शीख धर्माच्या प्रसारासाठी आपले सर्वस्व अर्पण केले। गुरु गोविंद सिंग आजही लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत। त्यांच्या विचारांनी आणि कार्याने शीख धर्मासह संपूर्ण जगाला प्रेरणा दिली आहे। 22 डिसेंबर 1887 रोजी श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म झाला। ते एक भारतीय गणितज्ञ होते ज्यांनी गणिताच्या क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले। त्यांना शुद्ध गणिताचे जवळपास कोणतेही औपचारिक असे प्रशिक्षण मिळालेले नसतानाही त्यांनी गणितीय विश्लेषण, संख्या पद्धत, अनंत मालिका आणि सतत अपूर्णांक यामध्ये भरीव योगदान दिले। पार्टिशन फंक्शन हे त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानांपैकी एक होते। पार्टिशन फंक्शन म्हणजे एक संख्या किती वेगवेगळ्या प्रकारे छोट्या संख्येच्या बेरजेत मांडली जाऊ शकते हे सांगणारे एक गणितीय फलन आहे। उदाहरणार्थ, संख्या 5 ही 4+1, 3+2, 2+2+1 अशा वेगवेगळ्या प्रकारे मोडली जाऊ शकते। रामानुजन यांनी या पार्टिशन फंक्शनच्या संकल्पनेवर खूप सखोल संशोधन केले आणि या विषयात अनेक नवीन सूत्रे आणि सिद्धांत शोधून काढले। रामानुजन यांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते। त्यांना औपचारिक शिक्षण फारसे मिळाले नव्हते, तरीही त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर गणिताच्या क्षेत्रात एक अद्वितीय स्थान प्राप्त केले। त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन प्रसिद्ध गणितज्ञ JP हार्डी यांच्या सोबत काम केले आणि त्यांच्या सोबत मिळून त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण संशोधन केले। पठ्ठे बापूराव यांचे नाव ऐकताच मराठी साहित्य आणि लावणी यांचा अविभाज्य संबंध आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो। पठ्ठे बापूराव म्हणून प्रसिद्ध असलेले हे महान शाहीर यांचे मूळ नाव श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी होते। ते मराठी साहित्यातील एक अमूल्य रत्न होते। पठ्ठे बापूराव यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1866 रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील रेठरे हरणाक्ष या गावी झाला।
पठ्ठे बापूराव यांनी लहानपणापासूनच अनेक कठीण परिस्थितींचा सामना केला, तरीही त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. पठ्ठे बापूराव हे केवळ लावणीकारच नव्हते, तर ते एक सामाजिक सुधारक, कलाकार आणि समाजातील विविध स्तरातून आलेल्या लोकांचे प्रिय होते. त्यांच्या लावण्यांमध्ये समाजातील विविध समस्या, प्रेम, जीवनमूल्य, धर्म, समाजव्यवस्था यासारख्या विषयांवर त्यांनी आपले विचार खुल्या मनाने व्यक्त केले. त्यांच्या लावण्यांमध्ये दार्शनिक चिंतन, व्यंग आणि हास्य यांचे सुंदर मिश्रण होते. 22 डिसेंबर 1945 रोजी महाराष्ट्राच्या लावणी साहित्यातील एक अद्वितीय व्यक्तिमत्व श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी म्हणजेच पठ्ठे बापूराव यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि विशेषतः लावणी या क्षेत्रात एक मोठा धक्का बसला. 22 डिसेंबर 1921 हा भारतीय शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण दिवस होता. या दिवशी विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या स्वप्नातील विश्व भारती विद्यापीठाची पायाभरणी केली. शांतिनिकेतन येथे सुरू झालेले हे विद्यापीठ भारतातीलच नव्हे तर जगभरातील उच्च शिक्षण क्षेत्रात एक उल्लेखनीय योगदान देत आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी 1901 मध्ये शांतिनिकेतन येथे एक शाळा सुरू केली होती. या शाळेला पुढे विश्व भारती हे नाव देण्यात आले. 1921 मध्ये या शाळेचे रूपांतर एका आंतरराष्ट्रीय विद्यापीठात करण्यात आले. विश्व भारतीचे उद्दिष्ट पूर्वेकडील देशांच्या संस्कृतींची एकात्मता साधणे आणि अभ्यास आणि संशोधनाद्वारे मानवी जीवनाच्या सर्व पैलूंवर प्रकाश टाकणे हे होते. आजही विश्व भारती हे भारतातील सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक आहे. येथे देशभरातील आणि जगभरातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. विश्व भारतीने आपल्या स्थापनेपासूनच आजपर्यंत भारतीय शिक्षण क्षेत्रात एक अद्वितीय योगदान दिले आहे.